सन्माननीय मोहनजी भोईर आपल्या मुख्य मंचावर आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार भावेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरनं करतोय. भावेश पाटील यांना विनंती आहे आपण तो सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. तर आपण नक्कीच जातोय दुसऱ्या पुढच्या सामन्याकडे, कारण पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. खूप चांगली स्पर्धा इथे जी पार पाडली जाते. गेले 2 दिवस सातत्याने या स्पर्धेचा महासंग्राम आपण पाहतोय आणि हा दुसऱ्या दिवसामध्ये आपण खेळ पाहत असाल. अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा जी पाहत असताना आता पुढचा समोरचा सामना आपण पाहतोय साईराज कुडूस त्यांच्या विपक्षात मात्र यजमान संघ आपण पाहतोय धर्मवीर प्रतिष्ठान संघाची जोडी ओपनिंग सज्ज झाली. त्यांना पहिल्या षटकाला सुरुवात होताना निखिल यांचा मारा. पहिला चेंडूला अगदी कलाचा चांगला वापर करताना चेंडू अगदी बघितलं गॅप जिथे त्या गॅपच्या क्षेत्रामध्ये खेळला गेला, पण तिथे मिसफिल्डिंग थोडंसं झाला आणि तोपर्यंत फलंदाज त्यावर आरामात तिथे 2 धावा घेताना सुरुवात करतायत. तर या 2 धावांनीच संघाचं श्री गणेशाला खातं जे फलकावर लागलं गेलं उघडताना आंबेडकर संघाकडून ही 2 धावा अश्विन धनगरे आपण बघतोय. या संघाचा एक चांगला खेळाडू म्हटला लागेल, चांगला फलंदाज म्हटला जाईल, अष्टपैलू म्हटलं जाईल. अशा प्रकारची कामगिरी त्यांची नेहमीच सातत्याने धर्मवीर संघासाठी होत असते आणि आज त्यांना खूप मोठी जबाबदारी इथे पार पाडायची संघाची. कडवा प्रतिस्पर्धी असेल समोर साईराज कुडूस संघ, त्यांच्या विपक्षात मात्र एक चांगले खेळ करण्याची आवश्यकता आहे. आणि पुढच्या चेंडूला जिथे क्षेत्ररक्षक उभा केलं हातामध्ये झेल देऊन बसले, तर टायमिंग इथे मला वाटतं चांगलं होतं, परंतु अगदी प्लेसमेंट चुकली गेली असं म्हणता येईल. आणि चेंडू हवेत असताना क्षेत्ररक्षकांनी अचूकतेने झेल टिपला आहे आणि अश्विनीची छोटीशी इनिंग संपली गेली ती पुढच्या चेंडूवर. तर पहिला संघाला नक्कीच नुकसान झालेलं अश्विनीच्या स्वरूपात त्यांच्या रूपाने एक फलंदाज माघारी परततोय. एक बाद केवळ दोन धावाच्या फलकावर लागल्या गेल्यात आणि निखिल यांनी पहिली सफलता इथे मिळवून दिली आहे ती साईराज कुडूस संघाला. तर पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. त्यानंतर आपण नक्कीच 5 संघ जे दुसऱ्या फेरीमध्ये येणार आहेत त्यामध्ये लॉट्स पाडले जातील. तेव्हा जे विजयी संघ आहेत सुरुवातीचे 4 संघ त्यांनी कृपया लगेचच आम्ही पुकार दिल्याबरोबर इथे लॉट्स पाहण्याकरता यायचं आहे. आपल्या समवेत हे लॉट्स पाडले जातील, कारण आज 10 संघांना सहभाग दिला होता. त्यामुळे दुसऱ्या फेरीत मात्र 5 सामने राहतील, 5 संघ राहतील आणि या 5 संघांमधून एका संघाला बाय राहील, पण तो प्रत्येकी 2-2 चिठ्ठ्यामध्ये 2 सामने होतील. तर नवीन फलंदाज आलेत मैदानातून आदित्य, जे आता इथे जागा घेत आहेत नवीन फलंदाज म्हणून. आणि सामना करतील या षटकातील पुढच्या चेंडूचा निखिल यांचा उजवा एक सुरेख मारा आपण पाहतोय साईराज कुडूस संघासाठी. एक युवा यंगस्थान गोलंदाज षटकातून अगदी अड्डापर्यंत पंचांना पार करता पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू द्यायचा होता आणि फलंदाजाने हेच पाहिलं आणि चेंडूला ज्या पद्धतीने खेळून काढल्या फाईन लेगला केवळ दिशा देण्याचं काम केलं, कारण चेंडूचा वेगाचा वापर केला आणि चेंडूला फाईन लेगला ग्लान्स करताना सुरेख चौकाराचा आदित्यच्या बॅटमधून आणि संघाला त्यामुळे चौकाराची ही धावसंख्या वाढली मिळते ती पाहिला. या चौकारानेच धावसंख्या देखील जाऊन पोचली ती आत्तापर्यंत 6, 1 गडी बाद 6 धावा. पहिलं षटक पावलेचं आहे. सध्या निश्चितच दुपारचं सत्र आपण पाहतोय. अनेक प्रेक्षक वर्ग जे घरी गेले होते, अगदी बरेचसे प्रेक्षक इथं मैदानात येत आहेत आणि सावली कृषीच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक अगदी लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहत आहेत यूट्यूबच्या साहाय्याने. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर या षटकातून पुढचा चेंडू इथे मात्र अगदी द्विधामस्ती फटका खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, परंतु चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेरून निघतो मागे आणि आणखी एक चांगल्या चेंडूची समाप्ती इथे पाहिली आपण ती या पहिल्या षटकातून. पॉवर प्लेमध्ये एक चांगली गोलंदाजी साईराज कुडूस संघ करताना निखिल. या षटकात 4 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत आणि पुढचा चेंडूला चांगल्यापैकी मात्र गॅप पाहिला आणि गॅपवरून चेंडूला फटकवण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला थोडंसं स्टॉप करतायत, थांबवत आहेत आणि तो चेंडूचा वेग कमी झाला त्यामुळे चेंडू सीमा पार झाला नाही, परंतु तरी खेळ इथे सहजतेने धाव मिळवली एक आदित्यने. एक धाव तेवढीच महत्त्वाची आहे, कारण पाहिलं असेल काल एक धावाने संघ कदाचित काल पण पराभूत झालेली सुद्धा पाहिले आहे आणि आज मात्र अशा प्रकारची कामगिरी आपल्या संघाच्या बाबतीत होऊ नये यासाठी मात्र फलंदाज प्रयत्न करतायत. एक धाव वाढवत धावसंख्या मोठी उभी करायची या हेतूने इथे सहभाग द्यावा लागेल धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर संघाला घरच्या मैदानातून घरच्या प्रेक्षकांसमोर.
आणि ते भूपेंद्र भोईर यांचा एक चांगला फर्स्ट स्ट्रोक पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन जे खेळ गेला तिथे क्षेत्ररक्षक झाले, चेंडू अडवत आहेत तोपर्यंत एक धाव जी अर्जित केली गेली किंवा वैयक्तिक आपलं खातं त्याने उघडलं आहे. संघाची धावसंख्या त्यामुळेच पोहोचते आहे ती धावफलकावर 8 या अंकावर. तर पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये एक चांगलीशी गोलंदाजी म्हणावं गेलं निखिल यांनी करताना थोडीशी काळजी घेतली की आपल्या संघाकडून चांगली गोलंदाजी होत असताना फिल्डिंगने देखील साथ दिली आणि चांगलं षटक संपवलं आपलं ते पॉवर प्लेचं. त्यानंतर दुसरा पॉवर प्ले आता सुरू होतोय मैदानातून बॅटिंग पॉवर प्ले म्हणावं गेलं कारण या स्पर्धेत आपण पाहिलं जेव्हा 5 षटक असतात तेव्हा 2 पॉवर प्ले, पहिला मात्र कंपल्सरी पॉवर प्ले होता, त्यानंतर दुसरा पॉवर प्ले आपण पाहतोय सलगरित्या असतो तो मात्र इथे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असेल आणि याचाच फायदा आता फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळेल की गोलंदाजी करणाऱ्या संघाला. तर गोलंदाजीमध्ये बदल नक्कीच होतोय कारण दुसरा गोलंदाज आता बॉलिंग मार्कवर चिराग भानुशाली ज्यांची फिरकी आपण अनेक वेळा पाहिली. अनेक मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या विरोधात अतिशय सुरेख त्यांनी गोलंदाजी करताना त्याच्या विकेट मिळवल्यात. अगदी ओपन क्रिकेट पाहिलं असेल तर ओपन क्रिकेटमध्ये देखील त्यांनी मोठे मोठे फलंदाजांना बाद केला आहे. आपले चतुरस्थ गोलंदाजी आहे आणि आता बघूयात या स्पर्धेतून त्यांची कामगिरी कशी होती आहे. षटकातून त्याचा टावकुरा मारा, पहिला चेंडू अगदी पाय टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडूवर पुल चक्की चांगला केला. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय महेश भोईर यांचा अचूकतेने त्यांनी झेल टिपला. रोशन मला वाटतं तिथे अगदी महेश यांची छबी म्हणावं गेल पण ते सुरेख रोशनने हा झेल टिपला आणि फलंदाज त्यावर बाद झाल्यात. अगदी युवा खेळूंचा भरणं असलेला आपण साईराज कुडू संघ इथे पाहतोय. अतिशय चांगली त्यांची कामगिरी सध्या इथे उठावदार पाहायला मिळाली आणि नुकताच रोशनसारखा अगदी युवा खेळून एक चांगला झेल टिपताना अगदी भूपेंद्र भोईरसारखा तडाखेबंद फलंदाज अगदी स्वस्त्यामध्ये बाद केला गेला आहे. त्यांनी या संघासाठी फक्त योगदान दिलं एका धावेचं आणि ते बाद होताना संघाचा हा दुसरा फलंदाज माघारी परतला तो धर्मेंद्र प्रतिष्ठान आंबेडकर संघाकडून. नवीन फलंदाज मैदानात धीराने खेळ करावा लागेल संघासाठी. मात्र 2 विकेट गेल्यात महत्त्वाचे. दोन्ही फलंदाज सलामीची बाद झाल्यानंतर अगदी वेगळ्या स्टाईलने जेवढे खेळला त्यांनी थोडंसं गॅप पाहायला दिले कव्हर ड्राईव्हला खेळताना आणि लगेच दुसऱ्या धावेचा देखील विचार करत असताना मात्र इथे 2 धावा होतील का. तर फलंदाज बाद मात्र अगदी आपली बॅट जी हवेत राहिली होती त्यामुळे फलंदाज धावची स्वरूपात बाद केलं गेलं दुसरी धाव घेताना आणि संघाचा महत्त्वाचा एक आणखी विकेट जातोय. आदित्य यावेळी बाद झालेत. तिसरा फलंदाज संघाचा बाद झाला. 3 गडी बाद. धावसंख्या 9 आहे धाव फलकावर आतापर्यंत. अगदी थोडीशी का होईना सुरुवात मात्र खराब पाहायला मिळते कारण जिथे आपण पाहिलं असेल अश्विन बाद झाले तिथून मात्र संघाला थोडीशी काय ग्रहण लागलं असतं त्यांच्या बॅटिंगला आणि एकामागे मात्र पाच 3 गडी बाद झालेत संघाचे. तर 3 बाद केवळ 9 धावा ज्या धाव फलकावर सध्या पाहायला मिळतात. चिराग यांची एक चांगलीशी गोलंदाजी देखील इथे होते ती साईराज कुडू संघाकरता. षटकातील पुढचा चेंडू नवीन फलंदाजांसाठी मात्र अगदी हा चेंडू असेल. याचा थोडासा फुलटॉस होता होता या फुलटॉसचा तेवढासा फायदा घेतला नाही तरी देखील आपली स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होतोय आणि सहजतेने तिथे 1 धाव तर घेतली गेली. त्यामुळे 1 धावेने संघाची धावसंख्या आता 1 वरून 1 अंकावरून 2 दुहेरी अंकामध्ये पोहोचते ती 10 या अंकावर. तर जे विजेते संघ आपण पाहतो सकाळपासून ज्या सामने झालेत आणि विजयी संघ ठरलेत त्या प्रत्येक विजयी कॅप्टननी ग्रुप इथे यायचे आपण लॉट्स पाडणार आहोत या पुढच्या फेरीचे. तेव्हा सर्वांनी कृपया या. जे 4 संघ सकाळचे विजेते. तर या षटकातील आता पुढचा चेंडू इथे मात्र अगदी पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. नक्कीच चेंडू अगदी हळूवार टाकला गेला होता. गुडलेंथवरून चेंडू उपस्थित येताना सहज एष्टी मागे चेंडू गेला आहे आणि एका चांगल्या चेंडूची समाप्ती देखील झाली आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि 10 धावसंख्या फलकावं लागते. षटकातील 5वा चेंडू फलंदाज अगदी क्षणात मात्र बॅट आणले त्यांना चेंडू अगदी ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे की ज्यावर फलंदाज 1 धाव आरामात घेताना पाहतोय. सध्या मात्र थोडासा सुस्तावलेला खेळ पाहायला मिळतो कारण ज्या अपेक्षा होत्या आंबेडकर संघाकडून त्या अपेक्षांचा अगदी थोडीशी पूर्तता होऊ शकली नाही कारण जो स्ट्रोक त्यांनी खेळणं गरजेचं होतं. बरेचसे त्यांचे चांगले फलंदाज इथे बाद झाले आहेत सुरुवातीचे आणि त्यामुळे संघावर थोडासा दबाव बनवला गेला. धावा करताना आपण पाहतो की धावसंख्या थोडीशी मागे राहिली.
इथे मात्र अगदी जे नवखे फलंदाज खेळतात अगदी वेगळ्या पद्धतीने शैलीने खेळताना पण पाहिलं असतं, पण यावेळेस चांगला फटका नक्की चेंडू सीमा पार होते तिथे शतक्षानं चकमा देत चेंडूने सीमा रे ओलांडली ओर द रोप आणि त्यामुळे चौकार येतोय. बऱ्याच वेळानंतर काय एक मोठ्या फटक्याचं रूपांतर झालं ते चौकारामध्ये आणि चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली ती 15 वर. तर इथे षटक देखील संपला गेले, 2 षटकाचा खेळ संपला गेला. बघा प्रत्येक विजयी संघाचे कॅप्टन इथे पिंपळा संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. त्या अगोदर सुपोंडे संघ आपण सुद्धा यायचं आहे, खुपरी संघ आणि यंगस्टार कुडूस संघ आपण सुद्धा यायचं आहे. लगेचच प्रत्येक विजयी संघाच्या कॅप्टनने किंवा त्याच्या प्रतिनिधीने आपण इथे या लगेचच आपण लॉट्स पाडतोय पुढच्या फेरीचे. एका संघाला बाहेर राहील कारण 5 संघ आहेत त्यामुळेच एका संघाला बाहेर राहील आणि बाकी मात्र प्रत्येकी 2-2 चिठ्ठ्या, त्याप्रमाणे 2 सामने होतील दुसऱ्या राऊंडचे. तर नवीन षटक आता सुरू होत आहे. तर एक नवीन गोलंदाज आपण पुन्हा पाहतोय या संघासाठी, साईराज कुडू संघासाठी आपण होतोय. अगदी नवीन चेहऱ्यांना अगदी जास्तीत जास्त संधी दिली जाते आहे. बरेच जुने खेळाडू देखील या संघामध्ये पाहायला मिळतात. महेश भोईर असतील, विशाल वलटे असतील, त्यांच्या विजय संघाला मला वाटतं बाय मिळाले आणि नंतर प्रत्येकी 2-2 चिठ्ठ्यामध्ये सामने होतील. तर पिंपळास वर्सेस SBP खुपरी अशी लढत असेल. त्यानंतर सुपोंडे वर्सेस यंगस्टर कुडूस अशा 2 लढती होणार आहेत दुसऱ्या फेरीमध्ये. याची कृपया प्रत्येक संघाने नोंद घ्या, विशेषतः जे विजयी झालेल्या संघांनी. तर आपण टॉस करता बोलवते लगेचच केदारनाथ आई गावदेवी पिंपळास आणि SBP खुपरी अशी ही लढत असेल. लगेच आपण टॉस करतोय. तर ती विकेटची मात्र पद्धत आपण पाहायला मिळते. अगदी प्रत्येक फलंदाज फक्त येतोय आणि काम करत बाद होऊन जातोय आणि ते बस पाहता पाहता इथे फलंदाज एकंदरीत बाद झाले ते 4 किंवा 15 धावावर 4 गडी बाद. तर मनोहरजी पाटील साहेब आदरणीय सन्माननीय पाहुणे आपले जे आले त्या स्पर्धेकरता त्यांचे शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करतोय या पुढच्या सामन्याची. जो होणारा सामना असेल तो केदारनाथ आईगाव देवी पिंपळास आणि त्यांच्या विरोधात मात्र अगदी नक्कीच चांगली कामगिरी करणार आपण पाहिलं असेल संघ. आज सकाळच्या सामन्यात त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. तो खुपरी संघ SBP. इथे मात्र धावण्याच्या मनसुब्यात फलंदाज धावचीत स्वरूपात आणखी एक विकेट जाती आहे आणि एकोपाठ ही पद्धत चालू राहिली सामन्यातली. आयाराम गैराम असं म्हणूयात. ही पद्धत होत असताना विकेट गेली 5वी का, तर 5वा फलंदाज बाद झाला. अगदी जे नवखे खेळाडू आहेत त्यांना आज संधी मिळते ती आपल्या धर्मी प्रतिष्ठान आंबेडकर संघासाठी खेळण्याची. आणि तो नवीन फलंदाज गेले संगीत. तर SBP खुपरी संघाने प्रथमतः टॉस जिंकला. या पुढचे सामने आपण बघा जरा 4 षटकांचे असतील याची नोंद घ्या. तर 4 षटकांच्या पुढचे सामने असतील दुसऱ्या फेरीचे, याची प्रत्येक उभय कॅप्टनने नोंद घ्या. एक चेंडू अजून बाकी आहे. पंच दोन्ही आमचे स्कोरर सांगतात एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अंतिम चेंडूचा 5 चेंडू हाताळले गेलेत षटकातून. पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झाले आणि एक डॉट चेंडू गेला नुकताच 5वा चेंडू. चला एक चेंडू टाकावा लागेल. कदाचित विस्मरणात होतं असं, कारण प्रत्येकाकडून कुठे कुठे कधीही चूक होतेच आणि चूक भूल द्यावी घ्यावी. परंतु या दरम्यान आपण निश्चितच अंतिम चेंडूचा खेळ अजूनही पाहणार आहोत या षटकातला. तर अंतिम चेंडू आणि अखेर मात्र निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना षटक देखील संपला गेला.
तर चांगल्या षटकाची आपण खेळ पाहतोय. निश्चितच कुडू संघाकडून एक चांगला अप्रतिम मारा पाहायला मिळतोय, कारण प्रतिस्पर्धी संघ आपण यजमान संघाला कुठेतरी नक्की त्यांनी थांबून ठेवले. मोठे फटके मारण्यापासून दूर ठेवताना विकेटसुद्धा आल्यात आणि तुम्ही धावसंख्या खूप कमी पाहायला मिळाली पहिल्या या षटकांमध्ये. तर 3 षटकाचा खेळ संपला आणि 5 गडी बाद होताना धावसंख्या अवघी फलकावं लागली ती 16 धावा. 5 बाद 16 धावा अशा हे सध्याची आपण कामगिरी आंबेडकर संघाकडून खेळताना. नवीन षटकाला सुरुवात तर चिराग यांचा पहिलाच चेंडू अगदी लेफ्ट हँड मारा सुरू झाला होता. तर पहिले चेंडूवर डॉटने सुरुवात करतायत. आता जे काही चेंडू राहिले तर सामन्यातून त्याच्यावर बॅटिंग करणं आवश्यक असेल, धावा एकवटणे असेल तर फिल्डिंगचा निर्णय घेतला SBB खोपरी संघाने प्रथमतः टॉस जिंकून. इथे तीच करामत पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू त्याच टप्प्यावर मात्र टाकला गेला आहे आणि पुन्हा एकदा चेंडू गेला मागे डॉट स्वरूपात. सातत्यपूर्व अशी ही कामगिरी आपण पाहतोय गोलंदाजांची. याच मात्र चेंडूने उंची गाठली, थोडंसं चेंडू हवेत राहिला तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे मागे येते, त्यामुळे नक्कीच 2 धावांचा मनसुबा ठेवला आहे आणि सहज त्याने या 2 धावा देखील पूर्ण करताना आपण पाहिलं असेल दोन्ही फलंदाजांना. तर या जेवढ्या धावा येतील ते घेणं आता गरजेचं आहे. धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर संघाकडे ते जेणेकरून धावसंख्या थोडीशी पुढे जाऊ शकेल आणि प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात काहीतरी आपल्याला संधी मिळू शकते. थोडंसं फटकेबाजी केली तर या हेतूने खेळावं लागेल. इथे मात्र एक चांगला फटका, नक्की चेंडूने उंची गाठली, लांबी थोडीशी कमी आहे, परंतु झेल होईल का, तर निश्चितच झेल टिपला गेला आणि फलंदाज त्यावर आणखी एक बाद होतोय. 6वा फलंदाज माघारी परतलाय. संघाचा प्रत्येक खेळूला इथे संधी मिळेल आज खेळण्याची. 10 जे खेळाडू 10-11 खेळाडू त्या प्रत्येकाला मात्र इथे बॅटिंग करण्याची संधी मिळेल असंच वाटू लागलं आहे, कारण 6वा गडी बाद झाला. आता अजून 4 गडी येण्याचे बाकी आहेत त्या सामन्यातून किंवा बाद होण्याचे बाकी असताना आपण पाहतोय नवीन फलंदाजाचं मैदानात आगमन आले ते किसन. 6वा फलंदाज बाद झालाय. संघाची धावसंख्या 18 असताना या षटकातील 5वा चेंडू अगदी बॅट चेंडू येण्याच्या अगोदरच फिरली असं म्हणता येईल. उशिरा चेंडू आला होता आणि गेला तो मागे डॉट स्वरूपात. त्यामुळे फलंदाज थोडीशी घाई करतायत फटके मोठे मारण्याच्या उद्देशाने, मग त्यांचा हा बॅट त्याची फिरली गेली परंतु डॉट संपला गेला आणि अजूनही एक चेंडूचा खेळ इथे बाकी राहतो शिल्लक. या षटकातील अंतिम चेंडू. आता पुन्हा एकदा तेच झालं, बॅट अगोदर फिरली, चेंडू अगदी उशिरा आला आणि गेला तो मागे डॉट स्वरूपात आणि समाप्ती झाली या षटकाची. तर इथे चिराग यांची खूप चांगली प्रशंसनीय गोलंदाजी होत असताना षटक संपलं गेलं आणि त्यानंतर एकंदरीत 4 षटकाचा खेळ संपला आहे. आता नवीन गोलंदाज सौरभ सवार गेल्या 2-3 वर्षामध्ये या खेळाडूने अतिशय प्रतिभा आपली दाखवली, आपल्या खेळामधलं एक सातत्य दाखवलं आणि कमी वयामध्ये अतिशय खूप मोठं नाव आपलं रोशन केलं या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, क्रिकेटच्या खेळामध्ये. तो सौरभ सवार मग बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल नेहमीच त्यांची उजवी कामगिरी असते. एक उत्कृष्ट फिल्डर म्हणून देखील आपण त्यांना नेहमी पाहतो. बाउंड्रीशिवार अनेक चांगले चांगले स्ट्रोक ते अडवत असतात, झेलतात असतात. असं हे एक चांगलं काम त्यांचं पण पाहिलं असेल होतं. तर गोलंदाज म्हणून त्यांची कामगिरी असेल ती या सामन्यातून. आणि पहिल्या चेंडूवर एक चांगला स्ट्रोक मारताना फलंदाज त्यावर आरामातरित्या 2 धावा मिळवत आहेत. चिरागने चेंडूची फेक करेपर्यंत सहज त्याने 2 धावा. तर या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली 20 वर. तर या षटकातून पुढचा चेंडू. इथे मात्र अगदी चेंडूचा वेळ घ्यायला पाहिजे, चेंडू येण्याची वाट पाहायला पाहिजे, प्रतीक्षा नाही आहे. ते थोडंसं संयम थोडंसं कुठेतरी बिघडतोय फलंदाजांचा आणि प्रत्येकजण घाई करतोय फटके मारण्याच्या नदात. मात्र चेंडू अजूनही मिस झाला. आणखी एक चेंडू. आता शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे बॅटिंग करण्यासाठी आंबेडकर संघाला आणि 4 चेंडू जर दोन मोठे फटके आले तर धावसंख्या निश्चित पुढे जाऊ शकेल. पण यावेळेस अनेक चांगलं झालं तर चेंडू अगदी बॅटवर तोपर्यंत सहज त्याने चेंडूची फील्ड होते आणि फेक येते, त्यावर फलंदाज 2 धावांची संधी मिळाली कारण चेंडूची फेक चांगली नव्हती आणि याचाच फायदा उचलला गेला आहे. त्यामुळे 2 धावा लगेचच आल्या आणि धावसंख्या पोहोचली ती 22 वर. 22 रन. 6 बाद 22 धावा. अंतिम षटक जे आपण पाहतोय सौरभ सवार यांचं, या षटकातले 3 चेंडू संपलेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. अंतिम षटकामध्ये पण ही नक्कीच फटकेबाजी प्रेक्षकांना अपेक्षित आहे, परंतु इथे मात्र अगदी त्यांना थोडंसं थांबवलं जातं आहे कारण सौरभ चांगला मारा देखील मध्ये मध्ये करतायत चांगल्यापैकी चेंडू हाताळताना.
4 चेंडू संपले गेलेत. शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत आणि दोन्ही खेळाडू आपसात बातचीत करतात की या शेवटच्या 2 चेंडूवर तर तुम्ही एखादा मोठा फटका मारावा. अशीच काहीतरी बातचीत असू शकेल. कारण सगळ्याला आता धावांची आवश्यकता असताना अगदी आजच्या दिवसातील सर्वात लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. कमी धावांचा सामना पण होतोय. प्रथम बॅटिंग करताना अजून एक चेंडू डॉट स्वरूपात संपताना 5 चेंडू संपले गेले. शेवटच्या आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहिला इनिंगमधला. तो आंबेडकर संघाला जिंकण्यासाठी खेळण्यासाठी 11 चेंडू मला वाटतं एका बाजूने जे खेळ गेलेत समोरच्या फलंदाजाने आणि दरम्यान मात्र या षटकातील आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच ही कमकुवत फलंदाजी म्हणता येईल आंबेडकर संघाकडून. अपेक्षा अशा प्रकारची प्रेक्षकांना नव्हती का घरच्या मैदानातून घरच्या चांगला क्रिकेट होईल असं वाटत असताना मात्र अगदी आंबेडकर संघाला निश्चित या 5 षटकामध्ये 23 धावा रोखलं गेलं आणि त्यामुळे आता आवश्यकता असेल ती 24 धावांची. तर नुकतीच एक धाव शेवटची घेतली त्यामुळे 23 धावा फलकाला लावल्या गेल्या आणि संघाचा 7वा गडीसुद्धा बाद झाला. 7 गडी बाद 23 धावा रोखताना अतिशय सुंदर कामगिरी मी म्हणेन साईराज कुडू संघाने केली आणि त्यामुळे त्यांना विजय लक्ष्य जे असेल ते 24 धावांचं येणारे 30 चेंडू म्हणजे 5 षटकामध्ये यांना करायचे आहेत. 30 चेंडूमध्ये 24 धावा. त्यांच्याकडे अनेक स्टार खेळाडू त्यांचे नसताना देखील आपण पाहतो की आज विशाल वल्टे आहेत. त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं असेल योगेश चौधरी आहेत ते जुने जाणते खेळाडू किंवा चिराग भानुशाली आणि या व्यतिरिक्त अगदी सचिन इथे सौरभ पाहतोय. हे जर सर्व सिनियर खेळाडू पाहिले तर अगदी बरेचसे ज्युनियर खेळाडू या संघामध्ये आपण पाहतो आज खेळताना आणि निश्चितच चांगली कामगिरी त्यांची राहिली या सामन्यातली. सध्याच्या बाबतीत एका बाजूने विचार केला तर बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये अगदी उजवी कामगिरी राहिली. त्यामुळे संघाला आता विजयाचं लक्ष असणार आहे ते 24 धावांचं 24 धावांचं आणि 24 धावांचं लक्ष कशाप्रकारे इथे चेस केलं जाईल कशाप्रकारे मात्र त्याला प्रतिकार होईल तो धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर संघाकडून ते ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा अक्षय तयार होतील. या पुढचं धावतं वळण ऐकवण्यासाठी नंतर आपल्याला दुसऱ्या फेरीचे सामने सुरू करायचे आहेत. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून मॅच सुरू करा. दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. भगवा करंडक 2025 या स्पर्धेचं हे शानदार आयोजन आपण सर्व स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. अगदी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला दर्जेदार आयोजन नियोजन केलं गेलंय. सलामीचे बॅटर टीम साईराज कुरुस आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. साईराज कुरुस ज्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना अगदी अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतनं साकार केली. फलंदाजांना रोखून धरलं. सलामीची जोडी विशाल वल्टे आणि योगेश चौधरी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी माफक धावसंख्या राफलकावर उभी राहिली. एक लो स्कोरिंग मॅच आहे. मात्र या लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बघूया कशा पद्धतीचा खेळ इथे साकार केला जाईल. नामदेवजी धनगरे मेहनत घेत आहेत या स्पर्धेकरता. त्यांचे सर्व जो धर्मवीर प्रतिष्ठानचा ग्रुप आहे सर्वच जण अगदी चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि येणारे 5 षटक 30 बॉल आणि विजया करता जर आपण पाहिलं तर 24 धावसंख्येची गरज आहे. काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ते या स्पर्धेच्या निमित्तानं आंबेडकर गावामधले इथे येत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अतुल गोतारने पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक अनुभवानं परिपूर्ण असलेला खेळाडू आहे. प्रदीर्घ कारकीर्द खूप वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व आहे अतुल गोतारने जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. पहिल्या ओव्हर करता पहिलाच बॉल विशाल वल्टेच्या बॅटमधनं बॉल चाललाय कव्हरमधनं त्याच्या पसंतीच्या एरियामधनं सीमारेषा पार. याच पद्धतीच्या फटक्यांकरता विशाल वोल्टेला नेहमी ओळखलं गेलंय आणि दर्जेदार स्ट्रोक ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती आणि चेंडूला आपली योग्य ती जागा दाखवत असताना सीमारेषेच्या पार धाडतोय चौकार. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जाते ऑफस्टंपच्या बाहेर अगदी अप्रतिम बेमिसाल फुटवर्क ते तिथे पाहायला मिळालं. पदाला तर चांगलं होतं आणि त्यानंतर बॉलला सीमारेषा पार धाडलंय चौकारामध्ये परावर्तित केलंय. 4 सुरुवात केली आहे.
पहिल्याच बॉलवर एक चांगला फटका तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये हा चौकार धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक ते प्रगतीपथावर आहे आणि या पहिल्या षटकात अगदी चांगली सुरुवात, कारण इनफिल्डच्या वरनं खेळला गेला होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला गेला होता, ज्यामध्ये एक चौकार परावर्तित जरूर झालाय. अतुल गोतारने पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एंडकडे विशाल वलटे, तो स्ट्रायकर एंडकडे आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा अगदी ऍक्शन रिप्ले त्या चेंडूचा पाहावा. त्या ऍक्शन रिप्ले प्रमाणे या चेंडूला खेळलंय सीमा रेषेच्या पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरा खणखणीत चौकार, 4. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 बाउंड्रीज विशाल वलटेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालं. आव्हान छोटं गेलंय, कारण आता इथनं 16 धावसंख्येची विजयाकरता गरज आहे. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय, पुन्हा एकदा हवा दिली आहे, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करतोय, मात्र त्या प्रयत्नांना तिथे अपयश आलंय. जोपर्यंत चेंडूला रिटर्न केलंय, 2 रन तिथे इझिली कंप्लीट केल्या गेल्यात. त्या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 10 ऑन बोर्ड, 10 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अगदी सुरुवातीपासूनच आक्रमकता ती मैदानाच्या आतनं दाखवली जाते, कारण 24 धावसंख्येचं एक माफक आव्हान ठेवलं गेले. त्या माफक आव्हानाचा अगदी योग्य तऱ्हेनं पाठलाग तो सध्या साईराज कुडूस संघ करतोय. यावेळी चेंडूला पाहिलं, सोडून दिलं, बाकीचं काम पंचाने पूर्ण केलं. इशारा केलाय वाईटचा, हा एक एक्स्ट्रा बॉल आहे. या अतिरिक्त धावसंख्येला भर होतीये. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोचती येते. एकंदर 11 ऑन बोर्ड, 11 धावा. अतुल गोदारने आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन विशाल वलटे करता फुल टॉस आहे आणि त्याला फुल टोल वसूललंय. बॉलला उडवून फेकून दिलंय ओव्हर दी स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, षटकाल. विशाल वलटे जो मैदानाच्या आतमध्ये आहे, तंत्रशुद्धता अक्षरशः ठासून भरली या खेळाडूमध्ये. तंत्रशुद्धतेने फलंदाजी करण्याकरता ओळखला जातो आणि मैदानाच्या आतमध्ये अगदीच अप्रतिम लाजवाब फटकेबाजी करतोय सध्या. आणखी एक बॉल उडवायचा होता, मात्र तिथे पंच आमच्याकडे वळले गेलेत. इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि धावून पोचते ती 18. आता विजयाकरता फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मात्र आडव्या पट्ट्यानं तिथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. निर्धाव चेंडू तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अतुल गोतारने सज्ज होत असताना समोर विशाल उभा आहे. आणि यावेळेस खेळ खलास, विजयी होतीये टीम साईराज कुडूस. साईराज कुडूस या संघाला विजयाच्या शुभेच्छाने आयोजकांच्या वतीनंही धन्यवाद की 4 ओव्हरचा वेळ वाचवला. जो सकाळी थोडासा उशीर झाला होता तो इथं वेळ त्याने कव्हरअप केलाय. चला लगेचच मैदानामध्ये यानंतरच्या मॅच ची जी नाणेफेक झाली आहे ती नाणेफेकीचा कौल मला वाटतं तुमची काय फिल्डिंग आहे का? SBP खुपरी फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. विनाविलंब लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊन क्षेत्ररक्षण सजवायचं. SBP खुपरी लगेच मैदानाच्या आतमध्ये या आणि फील्ड